एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्लिश बोलता याकरता तुम्हाला कोणते कोणते ग्रामर शिकायचे आणि किती शिकायचे। सगळेच शिकण्याची काहीच गरज नाही, तुम्हाला फक्त 5 ग्रामर शिकायचे आणि तुम्हाला इंग्लिश नक्कीच बोलता येईल। तर सुरुवात करूयात या व्हिडिओला। आणि सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा अशाच व्हिडिओंकरता, कारण की आपले इंग्लिश बोलण्याचे भरपूर व्हिडिओ चॅनलवर आहेत आणि ग्रामरचे सुद्धा व्हिडिओ आपले आहेतच। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आपलं सर्वात पहिलं जे ग्रामर आहे त्याचं नाव आहे, कोणतं ग्रामर आहे आपलं पहिलं, तर त्याचं नाव आहे टेन्सेस। काय नाव आहे त्याचं? टेन्सेस। तर आता टेन्सेस जे असतात ते तुम्हाला शिकायला कमीत कमी 1 नाहीतर 2 दिवस लागणार, पण तुम्हाला कमीत कमी YouTube वर 1 नाहीतर 2 तासांचे व्हिडिओ टेन्सेसचे मिळतील। पण आपला व्हिडिओ फक्त 40 मिनिटांमध्ये आपण टेन्सेस पूर्ण केलेले आहेत। जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता। तर बघा, आता टेन्सेस जे ते शिकल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलता येणंच शक्य नाही। टेन्सेस तुम्हाला शिकावेच लागतील आणि मी तुम्हाला असंही नाही सांगते की इंग्लिश बोलण्याकरता तुम्हाला सगळेच ग्रामर शिकायचे, फक्त टेन्सेस हेच तुमचं थोडंफार इंग्लिश बोलणं पक्क करून टाकते। दुसरं जे ग्रामर आहे आपलं ते मॉडेल्स। आता टेन्सेस आणि मॉडेल्स शिकल्यानंतर तुम्हाला किती इंग्लिश बोलता येईल, तर अर्ध्यापेक्षा थोडी कमी बोलता येईल। म्हणजे एकदम चुकून चुकून तुम्ही इंग्लिश बोलू शकता, तुम्हाला इंग्लिश थोडीफार चुकून बोलता येईल। म्हणजे चुकत चुकत तुम्ही बोलाल, एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्लिश नाही बोलू शकणार। तर बघा, टेन्सेस आणि मॉडेल्स शिकल्यावर तुम्ही इथपर्यंत याल। नंतर तिसरं जे ग्रामर आहे आता आपलं, तिसरं ग्रामर बघण्याच्या पहिले आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर सुरुवात करूयात, आपलं तिसरं ग्रामर कोणतं आहे ते बघूयात आता। तर आपलं जे तिसरं ग्रामर आहे त्याचं नाव काय आता, तर त्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच। काय नाव सांगितलं मी? पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच आता याला शिकायला तुम्हाला कमीत कमी 20 नाहीतर 25 दिवस, रोजच जर चांगल्या प्रकारे याचा अभ्यास केला तर तुम्हाला कमीत कमी 20 दिवस लागतील धरून घ्या। पण तुम्ही जर रोज कमी अभ्यास केला याचा तर जास्तीत जास्त तुम्हाला 1 महिना लागू शकतो। तर पार्ट्स ऑफ स्पीच याला 1 महिना कसं काय लागेल, तर बघा, हे फक्त एकच ग्रामर नाही आहे, हे खूप ग्रामर आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे। तर याच्यात येतात नाउन, दुसरं येतं प्रोनाउन, पटकन नोट डाऊन करून घ्या हे कोणते कोणते ग्रामर शिकायचे तर, आणि तुम्हाला 2-3 महिन्यात पूर्ण इंग्लिश बोलता यायला लागेल। नंतर आहे वर्ब, आणि याच्यानंतर चौथं कोणतं आहे तर ऍडवर्ब। आता ऍडवर्ब नंतर याच्यातच येतात ऍडजेक्टिव्ह, आणि ऍडजेक्टिव्ह नंतर काय आहे, ऍडजेक्टिव्ह नंतर आहे कंजक्शन। आता कंजक्शन नंतर काय येणार आहे, प्रेपोजिशन। आता इथे बसत नाही म्हणून आपण त्याच्यानंतरचं ग्रामर इथे लिहून घेऊ। तर बघा, तर याच्या नंतरचं ग्रामर आहे इंटरजक्शन। इंटरजक्शन कोणतं ग्रामर आहे आपला आता पुढचं, इंटरजक्शन। तर बघा, कोणते कोणते ग्रामर येतात पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये, हे तुमचं तिसरं ग्रामर आहे। तर याच्यात येतात नाउन, प्रोनाउन, वर्ब,
इंटरजेक्शन. तर बघा हे शिकायला कमीत कमी तुम्हाला 25 नाहीतर 30 दिवस पाहिजे. तुम्ही 1 महिना धरून घ्या तरी. आता याच्या नंतरचे जे ग्रामर आहे ते आपण बघू आता. तर याच्या पुढचं कोणतं ग्रामर येणार आहे आता ते बघायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि जे तुमचं पहिलं ग्रामर होतं टेन्सेस, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 40च मिनिटांचा व्हिडिओ आहे, फक्त बघून घ्या. काही जास्त टाइम नाही लागणार आहे टेन्सेस शिकायला. तर बघा चौथं जे ग्रामर आहे आता आपलं, त्याचं नाव आहे ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस ही सुद्धा जास्त कठीण नसते. आणि जे दुसरं ग्रामर आहे मी तुम्हाला टेन्सेसच्या नंतर जे सांगितलं होतं मॉडेल्स, ते सुद्धा काही एवढं कठीण नसतं. तर बघा ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे शिकण्याकरता तुम्हाला 1 नाहीतर 2 दिवस लागतील फक्त, ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस शिकण्याकरता. आता पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नंतर जे 5वं ग्रामर आहे त्याचं नाव काय आता, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी कोणते कोणते ग्रामर सांगितले मी तुम्हाला. व्होकॅब्युलरी सुद्धा काही जास्त कठीण नाहीये, होऊन जाईल थोड्या दिवसात चांगला अभ्यास केला तर. आणि हे 5 ग्रामर शिकल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इंग्लिश बोलणार आहे की तुम्ही काहीच चुकणार नाही. तर तुम्ही पूर्ण इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहे आणि तुम्ही कोणती स्टोरी इंग्लिश मधून सुद्धा लिहू शकणार आहे. तर बघा काय सांगितलं मी तुम्हाला, चौथं ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आणि व्होकॅब्युलरी हे 2 ग्रामर आणि टेन्सेस सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आणि पार्ट्स ऑफ स्पीच हे 5 ग्रामर जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला एकदमच चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येणार आहे. आणि जे टेन्सेस जे ग्रामर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे, जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.